हां मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओ बनवायचा मागचा हेतू हेच आहे की उबरमध्ये नवीन अपडेट आले. जसं तुम्ही खाली वाचलंच असेल, उबर झिरो कमिशन. आता पुण्यामध्ये उबर रायडरला सगळ्यांना झिरो कमिशन राईड्स भेटणार आहेत. पण त्याच्या पाठी पण ते राईड्स कशा भेटणार, काय भेटणार, ह्या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहे. तर जसं ओलानी स्टार्ट केलं 1 जानेवारीपासून, म्हणजे 1 जानेवारीच्या अगोदर डिसेंबरचे 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर झिरो कमिशन त्यांचं पण होतं. फक्त GST काय आहे ते आपल्याला चार्ज होत होते. आणि त्या टायमिंगला त्यांनी रिचार्ज वगैरे काही ठेवलं नव्हतं. त्या टायमिंगला असे चार्जेस पण म्हणजे आपल्याला राईड ट्रिप भेटायचे त्याचे चांगले म्हणजे रेट भेटत होते. मी स्वतः ते 10 दिवस काम केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे. म्हणजे 1 तारखेनंतर कंपल्सरी रिचार्ज होता. त्यांचा रिचार्ज जो होता तेव्हा स्टार्टिंगला त्यांनी 350 रुपयांनी काहीतरी लॉन्च केलं होतं 15 दिवसांसाठी. पण 15 दिवसानंतर त्यांनी परत अपडेट केलं होतं 89 रुपीज 6 तासांसाठी. म्हणजे 6 तासात तुम्ही जेवढे राईड मारता त्यांना सगळ्यांना झिरो कमिशन, जो कस्टमरचा रेट असेल तो आपल्याला डायरेक्टली भेटणार. पण तेच 10-12 रुपये काय असेल तर GST कट होणार. तर आणि 149 रुपीज 1 डे म्हणजे 24 तासासाठी. तर 24 तासामध्ये तुम्ही जेवढा राईड मारताल कस्टमरचा पूर्ण पैसे आपल्याला भेटणार. फक्त जो GST वगैरे असेल तो कट होणार. आणि 399चा रिचार्ज 3 दिवसांसाठी. असं ओलाचे झिरो कमिशन सबस्क्रिप्शन आहेत. असे ओलाचे झिरो कमिशनचे पॅक आहेत. आणि आता उबरनी पण असेच नवीन आपल्यासाठी आणलं आहे. तर 89 रुपीज 1 डे पूर्ण व्हॅलिड असणार. पण फक्त आपण 10 ट्रिप करू शकतो झिरो कमिशनमध्ये. त्यानंतर काय आपल्याला ट्रिप लागणार की नाही लागणार ते माहीत नाही. ओलामध्ये त्याची सिस्टम आहे, जर रिचार्ज नसेल तर ट्रिप लागत नाही. आणि जर लागली तरी 1-2 ट्रिप लागते, ते पण पूर्ण वेटिंग. जर कोणी एक्सेप्ट नाही करत तर ती ट्रिप आपल्याला लागणार, ज्याचे रेट एकदम कमी असतात 8 किंवा 9 रुपयांनी. तर उबरचं माहीत नाही आपल्याला बिना रिचार्जचं ट्रिप लागतील की नाही लागतील ते अजून तर आपल्याला जेव्हा अपडेट होईल, फ्युचर चालू होईल त्यानंतर आपल्याला समजेल. तर त्याचा जो फर्स्ट रिचार्ज आहे आता जे शो करतो आपल्या सगळ्यांना उबर जे यूज करतात त्यांच्या इनबॉक्समध्ये मेसेजमध्ये दिसेल 89 रुपीजमध्ये 1 डे व्हॅलिड आणि फक्त 10 ट्रिप. आणि 149चा पण रिचार्ज आहे दुसरा, त्यामध्ये 1 डे 24 तास व्हॅलिड असणार. तुम्ही किती ट्रिप करू शकता 10च्या वर. म्हणजे आता तो रिचार्ज खास कर जे कंटिन्यू उबर यूज करतात ते त्यांच्यासाठी आहे. तर ते म्हणजे दिवसभर 10च्या वर ट्रिप मारतात तर त्यांच्यासाठी हा रिचार्ज फायदेशीर आहे. तर जो आपण रिचार्ज मारू त्याचे जे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्यामध्ये आपल्याला कस्टमरकडनं तर झिरो कमिशन भेटणार. फक्त ते GST चार्ज असतात 10-12 रुपये किंवा 18 रुपये काय असतात ते आता ट्रिप मारल्यानंतर आपल्याला समजेल. डिस्टन्सनुसार आणि अमाऊंटनुसार ते GST चार्जेस असतात. फक्त एवढंच आहे की आता बघायचं उबर रेट वाढून देतोय का आपल्याला कमी करून देतोय. कारण ओलाचं मी जे रिचार्ज मारून म्हणजे आताच्या समजा मार्च महिन्यामध्ये रिचार्ज मारून राईड वगैरे मारलेत त्यामध्ये तर मी एवढं ओलाचे रेट सगळे एकदम कमीच, म्हणजे 10 रुपये 9-10 रुपयांनीच भेटत होते. म्हणून मी ओला यूज नाही करत. तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता मी उबर आणि रॅपिडोच यूज करतो फक्त. कारण रॅपिडोवर रेट चांगले आहेत आणि उबरवर पण चांगले रेट भेटतात चांगल्या टायमिंगवर. तर ते उबरमध्ये आपल्यावर आहे की आपल्या कुठल्या राईड एक्सेप्ट करायच्या नाही करायच्यात, त्यानुसार आपल्याला प्रॉपर रेट भेटतो उबरमध्ये माझ्या एक्सपिरियन्सनी. बाकीच्यांचं तर मी सांगू शकत नाही. बाकी ओला तर माझा एक्सपिरियन्स सांगतो की मी बघितले 9-10 रुपये. फक्त जर तुम्ही असं कुठं पेठ सिटीमध्ये असाल किंवा आउटसाईड थोडं असाल म्हणजे हिंजवडी वगैरे तिथनं जर वाघोली साईड असेल त्या टायमिंगला तुम्हाला ओला म्हणजे 10 पैकी 3-4 ट्रिप ते चांगले रेट देतात. एवढं मी अनुभवलं आहे. पण मी आता सध्या ओला तर यूज नाही करत आहे, फक्त उबर यूज करतो. उबरमध्ये आता अपडेट आणि हा अपडेट 9 तारखेपासून अप्लाय होणार आहे. तर 9 तारखेपासून रिचार्ज सगळ्यांना इनबॉक्समध्ये दिसेल. तर रिचार्ज मारून आपल्याला फक्त आता एवढंच एक्सप्लेन करायचं की उबरनी पण हे काढलं आहे. तर उबरचे रेट काय असतील, पहिल्यापेक्षा रेट जर कमी करतील तर उबर पण सेमच कंडिशन होईल. पण आता आपण असं काय डायरेक्टली सांगू शकत नाही कारण आपण अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही घेतला आहे. जर उबरने रेट वगैरे कमी नाही केले आणि रेट तर वाढवणार असं सांगितलं आहे, तर रेट वाढले तर आपल्यासाठी चांगलंच आहे. कारण जेवढे ओला रॅपिडोला ट्रिप नसतात तेवढे कंटिन्यू उबरवर तुम्हाला ट्रिप भेटतात. आणि तुम्ही कुठेही जावा आउटसाईडला वगैरे तरी उबरवर ट्रिप असतातच. भले काय आउटसाईडला जातो त्या टायमिंगला डिस्टन्स थोडा पिकअप तर जास्त असतो, आपल्याला त्याचे पण पैसे भेटतात. थोडा टाईम डिस्टन्स थोडा मोठा असतो, कस्टमरला पिकअप करायला जास्त टाईम जातो. पण कस्टमरला असं लॉंग मी असं नेहमी व्हिडिओमध्ये बोललेलं, जर आपल्याला लॉंगचं पिकअप असेल किंवा जास्त किलोमीटरचा पिकअप असेल तर कस्टमरला आधी कॉल करा, त्यांच्याशी कन्फर्मेशन घ्या की सर मी येतो, मला इतका वेळ लागेल येण्यासाठी, तरच तुम्ही जावा. जर कस्टमर बोलता ठीक आहे मी वेट करतो तरच जावा. कारण काय वेळी कस्टमर जास्त टाईम झाला तर अर्ध्या रस्त्यात ना आपण तर जाऊ, पण कस्टमरला जास्त टाईम वेस्ट होतोय पण तो डायरेक्ट कॅन्सल करतो राईड. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि रिचार्ज मारल्यानंतर पण रिचार्जवर आपण जर आपल्याला इंटरसिटी ट्रिप लागते तर जर आपल्याला इंटरसिटी ट्रिप लागते तर इंटरसिटी ट्रिपला सेम कमिशन बेस असणारच आहे. त्याच्याबद्दल काय अजून अपडेट आला नाही आहे. तर
ईडी ट्रिप जे आहे त्याच्यावर आपल्याला जो कमिशन बेस आहे तोच लागू होणार आहे. म्हणजे जे काय कमिशन असेल उबरचं ते इंटरसिटी ट्रिपवर कट होणार. अजून त्याबद्दल तर आपल्याला अपडेट आला नाही आहे. म्हणजे जो आपण रिचार्ज करू तो फक्त सिटीच्या ट्रिपसाठी आहे. म्हणजे डेली ट्रिप आपण जे रेग्युलर ट्रिप मारतो त्यासाठी आहे. तर आपण आता याचा एक्सपिरियन्स करणार आहे. 9 तारखेला लॉन्च होतं आहे. तर आपण 9ला तर नाही, 9ला आपली गाडी सर्व्हिसिंगला जाणार आहे. 10,000 किलोमीटर पूर्ण जाते आपल्या गाडीच्या पहिले. तर पहिली फर्स्ट सर्विस तेव्हा आपला अर्धा दिवस तिथे जाणार. तर आपण 10 तारखेपासून मॉर्निंगलाच लवकर स्टार्ट होऊन रिचार्ज वगैरे अपडेट करू. आपण स्टार्टिंगला 89चा रिचार्ज करणार, कारण बघू पहिले 10 ट्रिप आपल्याला कसे भेटतात, ते रेट चांगले आहेत की नाही चांगले. तर रेट चांगले असेल तर आपण कंटिन्यू तेच करूया. आणि हे चांगले रेट किती दिवस राहतात ते का सेम ओलासारखं पण उबर करते आता, की स्टार्टिंगला रेट चांगले दिले, सगळ्यांनी रिचार्ज वगैरे मारले, त्यानंतर रेट कमी केले. आता हे आपल्याला जर्नीमध्ये समजेल. डेली व्लॉगमध्ये तुम्ही बघत जावा व्हिडिओ माझे, त्यामध्ये तुम्हाला सांगत जाईल मी रेट किती आहे वगैरे, आपली गाडी किती किलोमीटर चालली, आपला किती CNG गेला, किती प्रॉफिट उरला, हे मी डेली अपडेट करत जाईल. तर मित्रांनो बघूया मग आता आपण. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी प्रॉपर डिटेलमध्ये. आणि हे डेलीचे अपडेटचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते ते बघण्यासाठी तुम्ही नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. आणि जर तुमचे कोण असे कॅब ड्रायव्हर मित्र असतील किंवा भाग असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.